महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक वारसा असणाऱ्या आळसण नगरीत शिवजयंतीच्या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्यास जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यसम्राट सरपंच माननीय इंदुमती जाधव यांनी केले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाठचं जिओ मराठी न्यूज आणि आता बातमी येते अपघाताबाबत। पाहूयात सविस्तर। विटा बस स्थानकात एसटी बस खाली चिरडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे। विटा आगारातील सांगली प्लॅटफॉर्मवर ही मोठी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत खटाव तालुक्यातील मुळीकवाडी गावच्या हिराबाई पुकळे यांच्या उजव्या हाताचा अक्षरशः चुरडा झालाय। सहाय्यक वाहतूक अधीक्षक उदय पवार यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने पुकळे यांना रुग्णालयात दाखल केलंय। जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले। आज सोमवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी खटाव तालुक्यातील मुळीकवाडी येथील हिराबाई पुकळे ही वृद्ध महिला मायनीकडे जाण्यासाठी विटा आगारात बसचा शोध घेत होती। यावेळी विटा बस स्थानकातील रसवंती ग्रहासमोर झालेल्या अपघातात हिराबाई पुकळे या गंभीर जखमी झाल्या। या अपघातात वृद्ध महिलेच्या हातावरून बसच्या ड्रायव्हर साईडचे चाक गेल्याने हाताचा अक्षरशः चुरडा झाला आहे। या अपघातानंतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक उदय पवार यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी हिराबाई यांना तात्काळ विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। विटा पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून रुग्णालयात दाखल असलेल्या उकळे यांची तक्रार नोंदवली। सदर बस चालकाने धडक देऊन आपणास गंभीर दुखापत केल्याचे पुकळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। विटा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या पुकळे यांना पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या अपघातातील चालक नेवरी येथील सुरेश जगन्नाथ गौंडी असल्याचे सांगितले जात आहे। आळसण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीनाथ पेट्रोलियम आळसण या पेट्रोल पंपाचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न होत आहे। या शुभारंभ सोहळ्यास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवराय उद्योग समूह आणि सिद्धी ऑटोमोबाईल्स अँड कन्स्ट्रक्शन आळसण।